हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील PhD विद्यार्थ्यांसाठी 4 मोठ्या फेलोशिप किंवा संशोधन छात्रवृत्ती या संदर्भात माहिती सविस्तर पद्धतीनं पाहणार आहोत. तर बघा, सारथी, TRTI, महाज्योती आणि बार्टी या 4 संस्था महाराष्ट्रातील बघा, महाराष्ट्र शासनाच्या 4 महत्त्वाच्या स्वायत्त संस्था ज्या PhD करणाऱ्या संशोधन विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतात. योग्य पात्रता असल्यास सलग 5 वर्षापर्यंत फेलोशिप मिळू शकते. या कालावधीत संशोधक पूर्ण वेळ संशोधन करून आपले शैक्षणिक करिअर घडू शकतो. आपलं जे डॉक्टरेट होण्याचं स्वप्न आहे ते साकार करू शकतो. याला आपली गरिबी, आपलं दारिद्र्य कुठंही कारणीभूत ठरणार नाहीये. शासनानं या योजनेसाठी गुणवत्ता, पात्रता आणि संशोधन प्रगतीचा महत्त्व या दृष्टिकोनातून या छात्रवृत्ती सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच आपला हा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जे विद्यार्थी या वरील छात्रवृत्तीसाठी पात्र आहेत आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका. बघा, तर या प्रमुख 4 संस्था यांचं सविस्तर माहिती घेऊया. तर नंतरनं याच्या अटी काय आहेत, पात्रता काय आहे, यासाठी यांची निवड प्रक्रिया काय असते, कशा पद्धतीनं 5 वर्षासाठी आपल्याला किती अमाऊंट मिळते, या सविस्तर मुद्द्यांवर आपण पुढील पद्धतीनं विश्लेषण करणार आहोत. बघा, सारथी, जिचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे. पुणे या ठिकाणी त्यांचं मुख्य कार्यालय आहे. हे कोणत्या विद्यार्थी याचे लाभार्थी ठरू शकतात? तर मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या कॅटेगरीतले विद्यार्थी या संस्थेची ही शिष्यवृत्ती संशोधनासाठी घेऊ शकतात. त्यानंतरनं TRTI, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे आदिवास विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. PhD स्तरावर अनुसूचित जमाती STच्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था PhD साठी संशोधन किंवा फेलोशिप देते. त्यानंतर तिसरी संस्था आहे महाज्योती, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर. इतर मागासवर्गीय, OBC, विमुक्त जाती, VJNT, NTA-BCD ज्या आहेत त्या, विशेष मागास प्रवर्ग SCBC या विद्यार्थी महाज्योतीची संशोधन अभिवृत्ती घेऊ शकतात. त्यानंतर चौथी संस्था आहे बार्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे. ही फक्त अनुसूचित जाती म्हणजे SCच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन अभिवृत्ती पुरवते. तर बघा, आपण जर बघितलं तर बार्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आदी छात्रवृत्ती, तर या छात्रवृत्तीचं जे आहे या वरील 4ही संस्थेचं ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. तुम्ही त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. त्या ठिकाणाहून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन करता येतं. त्यातला एक नमुना पात्रता संदर्भात आपण बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून अनुसूचित जातीतील संशोधन विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आदी छात्रवृत्ती ही योजना राबवते. या योजनेची अंमलबजावणी करता महाराष्ट्र शासनानं सर्वकष धोरण निश्चित केलं. या 4ही संस्थेसंदर्भात मी बोलतोय. जाहिरात आता या 4ही संस्थेच्या जाहिरात त्यांच्या वेबसाईटला उपलब्ध आहेत. त्यातील बार्टी छात्रवृत्ती 2026, तर याचा दिनांक 31/7/2026 म्हणजे कालच याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महाज्योती, बार्टी, सारथी, तर पात्रता काय आहे? अनुसूचित जातीचे विद्यार्थी SC, नोंदणी कालावधी हा 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2025. बघा, 2023 1 जानेवारी 2023 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांची PhD साठी कायम नोंदणी करण्यात आलेली आहे
हे विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत. तर फेलोशिप वर्ष बघा 2023, 24, 25 या 3 वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज या चारही संस्थेमध्ये मागवण्यात आलेले आहेत. अर्ज आहेत, 1 महिन्याचा कालावधी आहे. अर्ज सुरू दिनांक आहे 1 ऑगस्ट म्हणजे आजपासून ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तब्बल 1 महिना यासाठी अर्ज आपल्याला करता येणार आहे. तर अधिकृत वेबसाईट दिलेली बघा ही आहे बार्टीची www.barti.in, सारथीची ही www.com sarthi.in, महाज्योती www.com महाज्योती.in अशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज लिंक या ठिकाणी फेलोशिप TRTI maha.in त्याच पद्धतीनं सारथी महाज्योती अशा पद्धतीनं. त्यानंतर सर्व ज्या कार्यालय आहे चारही संस्थेचे कार्यालय, 3 संस्थेचे कार्यालय पुणे आणि महाज्योतीचं नागपूर या ठिकाणी त्यांचे दूरध्वनी क्रमांकही त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदर योजनेचा सविस्तर तपशील, कालावधी, निवड, पात्रता, निकष, मार्गदर्शक सूचना, वेळापत्रक आपल्याला खालील पद्धतीनं सांगता येईल. तर बघा PhD फेलोशिप म्हणजे काय तुमचा प्रश्न असेल. PhD शिक्षणादरम्यान विद्यार्थ्याला दरमहा आर्थिक सहाय्य देऊन पूर्ण वेळ संशोधन करण्यास प्रोत्साहन देणारी योजना म्हणजे PhD फेलोशिप. सारथी त्यानंतरनं TRTI, महाज्योती आणि बार्टी या चारही संस्था आपल्या प्रवर्गातील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना अशा प्रकारे छात्रवृत्ती उपलब्ध करून देतात. बरं याची पात्रता काय आहे तर बघा पात्रता कोण पात्र आहे तर त्यासाठी तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर संबंधित प्रवर्गात वैध जात प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असावं. त्यानंतर विद्यापीठामध्ये तुम्ही PhD साठी ॲडमिशन कन्फर्म केलं, कायम नोंदणी क्रमांक तुमच्याकडे असावा जो 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान या 3 वर्षाच्या दरम्यान तुमची नोंदणी झालेली असावी. नोंदणी दिनांकापासून तुम्हाला फेलोशिप मिळते. मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शक यांचे सहमतीपत्र म्हणजे गाईडचं सहमतीपत्र लागेल. संस्थेच्या सर्व अटी व उत्पन्न मर्यादा लागू असल्यास पूर्ण केलेल्या असतील. संशोधनासाठी पूर्ण वेळ म्हणजे फुल टाइम उपलब्ध असणं गरजेचं आहे. इतर नोकरी व्यवसाय करता येणार नाही. एकाच वेळी अन्य कोणत्याही शासकीय फिलॉसॉफीचा आपल्याला लाभ घेता येणार नाही. कोणती एकच फिलॉसॉफी तुम्हाला घेता येणार आहे. आता याचा कालावधी काय असतो तर एकूण कालावधी 5 वर्षाचा आहे. त्याचं विभागणी पहिले 2 वर्ष GRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप, पुढचे 3 वर्ष म्हणजे SRF सिनियर रिसर्च फेलोशिप. 2 वर्षानंतर संशोधन प्रगती समाधानकारक असल्यास आपल्या RAC DCच्या शिफारसीनं GRFचे SRF मध्ये रूपांतर होतं. बार्टी सर्वच संस्थेचं ती चारही संस्थेचं. त्यानंतर GRF संशोधनाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या 2 वर्षाची फेलोशिप आहे. SRF म्हणजे 2 वर्षाचे समाधानकारक संशोधन पूर्ण झाल्यानंतर पुढील 3 वर्ष याला आपण वरिष्ठ फेलोशिप म्हणतो. आता याचे अमाऊंट कसं आहे सर्वांना आतुरता की हे किती अमाऊंट असते. फेलोशिप रचना मासिक छात्रवृत्ती प्लस HRA आणि कॉन्टिडन्सी ह्या 3 पद्धतीनं आपला फेलोशिप एकत्र एका महिन्यामध्ये मिळते. त्यामध्ये HRA 10%, 20%, 30%. जर तुम्ही पुणे मुंबई जे महानगरपालिकेच्या शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला 30% HRA मिळत असतं आणि कॉन्टिन्युएन्सी ही तुम्हाला वर्षाला मिळते. खालील रक्कम बघा UGC राज्य शासन प्रणीत सर्वसाधारण छात्रवृत्ती रचनेवर आधारित ही इंडेक्स दिलेला आहे. HRA दर हा विद्यार्थ्यांच्या वास्तव्याच्या शहराच्या वर्गवारीनुसार XYZ श्रेणीनुसार तुम्हाला मिळत असतो. 10, 20, 30%. म्हणजे तुमची जी फेलोशिप आहे त्याच्यात 30%, 10%. आता बघा GRF हे 2 वर्ष मूळ मासिक रक्कम ही 37,000 असते प्रत्येक महिन्याला. त्यामध्ये शहरामध्ये बघा X शहरामध्ये असाल तर 8,880 24%. Y शहरामध्ये असाल तर 5,920 16%. Z शहरामध्ये राहत असाल तर 8% 2,960. म्हणजे आपण
पुण्यामध्ये राहत असाल तर 37,000 प्लस 8,000. तर बघा हे याच्यामध्ये वार्षिक अकस्मात निधी जो दिला जातो एकदा वर्षातून, तो ह्युमॅनिटीसाठी 10,000 ते 20,000, सायन्स चे विषय किंवा इंजिनिअरिंगसाठी 20 ते 40,000 रुपये वार्षिक मिळतो. अशा पद्धतीनं हे 37 प्लस 10 आपण गृहीत धरा म्हणजे 47, आणि हे वर्षाचं 12 ते 24,000 रुपये, 24 मिळतो. म्हणजे साधारणतः 40 म्हणजे 50,000पर्यंत तुम्हाला सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये पर मंथ GRF मिळतो. त्यानंतर SRF हे पुढचे 3 वर्षासाठी असतो. म्हणजे त्यामध्ये मासिक जे छात्रवृत्ती आहे ती 42,000 असेल, आणि HRA हे 24% 10,080, आणि 16% 6,720, आणि 8% 3,360, आणि तुम्हाला वार्षिक जी रक्कम मिळते ह्युमॅनिटीसाठी 10 ते 20 आणि सायन्स टेक्नॉलॉजीसाठी 20 ते 40, म्हणजे 42 प्लस हे 10,000, 52 ते 55,000 रुपये सरासरी वर्षाला तुम्हाला SRF मध्ये अमाऊंट मिळते. म्हणजे महिन्याला किती हजार? 52 ते 55,000 रुपये. जर तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये सरासरी आपण 50,000 पकडून चला, तर हे शहर महानगर एक्स म्हणजे 24% महानगरे असणारे, मध्यम शहर Y, आणि झेड म्हणजे ग्रामीण भागातील रिसर्च सेंटर. 5 वर्षाचा एकूण अंदाजे फेलोशिप आपण जर बघितली तर 2 वर्ष मासिक 42, 24 महिने म्हणजे 10 लाख, म्हणजे 10,30,000 अंदाजे. आणि SRF पुढचे 3 वर्ष तुम्ही घेतल्यानंतर पर मंथ 48,720, या प्रमाणात 36 महिन्याचे 17,000 17,54,000, साधारणतः आपण पकडून चला 30 लाखाच्या घरामध्ये एकूण 5 वर्षाचं जर तुम्ही सायन्स टेक्नॉलॉजी असाल तर 30 लाखाच्या पुढेही तुम्हाला ही आधी छात्रवृत्ती किंवा फेलोशिप PhD साठी मिळत असते, जेणेकरून आपलं स्वतःचं स्वप्न PhD करण्याचं आपण पूर्ण करू शकतो, ज्यामध्ये आपल्याला संस्थेची फी भरता येते, रिसर्चसाठी कार्य करता येतं. तर बघा अंतिम रक्कम ही HRA व दर वर्षाचा जो कंटिन्युएन्सी असतं तर रक्कम ही संबंधित संस्थेच्या सारथी, TRTI, महाज्योती, बार्टीच्या त्या वर्षाच्या अधिकृत शासन निर्णय व अधिसूचनेनुसार लागू होते. वरील आकडेवारी केवळ ढोबळ अंदाजे आहे, म्हणजे याच्यामध्ये एवढं मात्र निश्चित आहे. आता कोणत्या विषयासाठी मिळते बघा, ह्युमॅनिटीज मध्ये आणि सोशल सायन्स मध्ये कोणते विषय, तर मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, शिक्षणशास्त्र या विषय पात्र आहेत. सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, मेडिकल, कम्प्युटर सायन्स या विषयासाठी, या दोनही याच्यासाठी तुम्हाला ही फेलोशिप मिळते. या शाखेमध्ये प्रामुख्याने मासिक फेलोशिप आणि इतर नियमानुसार लाभ मिळतात. सायन्स इंजिनिअरिंग शाखेमध्ये प्रयोगशाळा, उपकरणे, रसायने, संशोधन खर्च आदी असल्यामुळं रक्कम ही HRA हे सर्वात जास्त असतं. आता फेलोशिप सातत्य व नूतनीकरण, नियम व अटी व शर्ती. फेलोशिप ही कमाल म्हणजे जास्तीत जास्त 5 वर्षासाठी, म्हणजे GRF 2 वर्ष, SRF 3 वर्ष उपलब्ध असते. काही योजना ठराविक मागील वर्षासाठी देखील दिले जातात. प्रत्येक 6 महिन्याला वार्षिक कालावधीनंतर संशोधन प्रगती अहवाल, ज्याला आपण प्रोग्रेस रिपोर्ट आपल्याला द्यावा लागतो, त्यानंतर तुम्हाला 6 महिन्याची एकत्र मिळते. GRF SRF मध्ये रूपांतर हे संबंधित विद्यापीठाच्या रिसर्च ॲडवायझरी कमिटी, ज्याला आपण RAC डिपार्टमेंट कमिटी DC यांच्या समाधानकारक अभिप्रायावर आधारित असतं. GRFचं SRF मध्ये रूपांतर होणं. त्यानंतर विद्यार्थ्यांची PhD ची नोंदणी, संपूर्ण फेलोशिप कालावधी वैध व कायम रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन PhD साठी होणं गरजेचं आहे. फेलोशिप कालावधी विद्यार्थ्यांनी पूर्णवेळ संशोधन करणं अनिवार्य आहे. नोकरी तत्सम उत्पन्नाचं इतर साधन स्वीकारल्यास फेलोशिप त्वरित रद्द किंवा बंद केली जाऊ शकते. एका वेळी अनेक
शासकीय निमशासकीय फेलोशिप तुम्ही घेऊ शकत नाही. त्यानंतर दुसरा नियम आहे वार्षिक संशोधन सादरीकरण सेमिनार मध्ये सहभाग तसेच विद्यापीठाच्या उपस्थिती नियमांचं पालन आवश्यक असतं. मार्गदर्शक गाईड बदलल्यास अथवा विद्यापीठ स्थलांतर झाल्यास संबंधित संस्थेची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक असतं. विहित मुदतीत असमाधानकारक प्रगती गैरवर्तन चुकीची माहिती अथवा नियमभंग आढळल्यास फेलोशिप कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते. ते त्या संस्थेचा अधिकार आहे. पीएचडी पदवी विहित मुदतीमध्ये 4 वर्षातच पूर्ण झाल्यास ती दिनांकापासून फेलोशिप बंद होते. फेलोशिपची रक्कम HRA कॉन्स्टिट्युएन्सी दर तो त्या आर्थिक वर्षाच्या शासन निर्णयामध्ये बदल होऊ शकतो. अंतिम अधिकार दर संबंधित संस्थेच्या जाहिरातीत नमूद असतो. आता याच्यासाठी कागदपत्र काय लागतील? ऍडमिशन कन्फर्मेशनचं कायम नोंदणी प्रमाणपत्र लागेल. त्या विद्यापीठाचं गाईड म्हणजे मार्गदर्शकाचं सहमती पत्र लागेल. त्यानंतर रिसर्च प्रपोजर लागेल. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र लागेल. आदिवासी प्रमाणपत्र डोमासाईल महाराष्ट्राचं लागेल. आधार कार्ड लागेल. बँक खात्याचं तपशील, त्यानंतर गुणपत्रिका लागेल. पदव्युत्तर नेट सेटचं जे काय असेल ते, पीएचडी रजिस्ट्रेशनचं पत्र लागेल. उत्पन्नाचा दाखला लागू असल्यास लागेल. बिगर व्यावसायिक नोकरी नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्रही तुम्हाला लागणार आहे. बघा, विद्यार्थ्यांसाठी पीएचडी म्हणजे केवळ डॉक्टरेट ही पदवी नाही, तर संशोधन करताना आर्थिक स्थैर्य, दर्जेदार संशोधन आणि विद्यापीठीय करिअरची मोठी संधी आहे. सारथी, TRTI आणि महाज्योती बार्टी यासारख्या संस्थांच्या फेलोशिपमुळे 5 वर्षाच्या संशोधनावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं. पात्र असाल तर ही नक्कीच संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना या फेलोशिपसाठी त्या कॅटेगरीतील विद्यार्थी असतील तर ते अर्ज करू शकतात. पुढची जी प्रक्रिया असेल, म्हणजे परीक्षा होणार असेल, मागच्या वेळेस परीक्षा झाली होती, तर त्या संदर्भातील अद्ययावत माहिती तुम्हाला वेळोवेळी कळवली जाईल. त्याचा अभ्यासक्रम, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, इत्याभूत माहिती तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ॲपवर उपलब्ध असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला जे पीएचडी करत आहेत, करण्याच्या विचारामध्ये आहेत, त्यांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.